महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्लांटमधून क्लोरीन गॅसची गळती, वायू गळतीमुळे परिसरातील रहिवाशांना उलट्या आणि मळमळ, अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरू. एनडीआरएफची टीम गॅस गळती झाली त्या ठिकाणी दाखल, बचाव कार्य सुरू करण्यात आलंय. 200 मीटरपर्यंतचा परिसर रिकामा करण्यात आलाय. मध्यरात्रीच्या सुमारास गॅस गळती झाल्याची माहिती. महायुतीच्या समन्वय समितीची आज महत्त्वपूर्ण बैठक. मुख्यमंत्री पहिल्यांदाच समन्वय समितीची बैठक घेणार. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीच्या समन्वय समितीची बैठक. महामंडळाचं अंतिम वाटप, समित्यांचं वाटप या संदर्भात चर्चा होणार. संध्याकाळी 7 वाजता वर्षा बंगल्यावर बैठकीचं आयोजन. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 2 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक. या बैठकीत राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला जाणार. मराठवाड्यातल्या अनेक धरणांमध्ये अजूनही समाधानकारक पाऊस नाही, त्यावर बैठकीत चर्चा होणार. कर्जमाफीवरही बैठकीत चर्चा होणार. मुंबई महापालिकेतील गटबाजीवर तोडगा काढण्यासाठी भाजपकडून हालचाली. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी आज संध्याकाळी 5 वाजता भाजपच्या सगळ्या नगरसेवक आणि प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली. भाजपच्या पक्ष कार्यालयात बैठकीचं आयोजन. एकनाथ शिंदेंनी मंत्री दादा भुसेंसोबत चर्चा करून शिक्षण विभागाचा आढावा घेतला. एकनाथ शिंदेंनी मंत्री दादा भुसे तसंच शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तब्बल 4 तास बैठक घेतली. बैठकीनंतर शिंदेंनी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये गोदापट्ट्यातील 123 गावातील मराठा सेवकांची महत्त्वाची बैठक पार पडली. मनोज जरांगेंनी 29 ऑगस्टच्या निर्णायक आंदोलनाचं साक्षीदार होण्याचं आवाहन केलं. कामाला लागण्याच्या मराठा समाजाला सूचना. कोल्हापुरात तेली समाजाच्या कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे आणि विजय वडेट्टीवार एकाच मंचावर. बावनकुळेंची सध्या मंत्रिमंडळात चलती, त्यांचा शब्द कोणीही पडू देत नाही. बावनकुळेंचं वडेट्टीवारांकडून कौतुक. कोल्हापुरात झालेल्या तेली समाजाच्या कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे यांची काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना भाजपात येण्याची खुली ऑफर. फार काळ विरोधी पक्षात राहू नका, फडणवीस तुमचे चांगले मित्र असल्याचा बावनकुळेंचा विधान. भाजपकडून नवनीत राणांना अद्यापही कोणती मोठी जबाबदारी मिळालेली नाही. सोशल मीडियात रील्स आणि पोस्ट टाकून नवनीत राणांनी नाराजी व्यक्त केली. भाजपकडून दखल घेतली जाणार का, याकडे लक्ष. डोंबिवली शहरातील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश. भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत शिवसेनेत प्रवेश. खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. मुंबईच्या वांद्रे कलानगर परिसरात शिवसेनेकडून पोस्टरबाजी. कलानगर इथे मातोश्रीजवळ धनुष्यबाणांची साथ. गणेशोत्सवाचा सुवर्ण प्रवास असा संदेश देणारा बॅनर. काँग्रेसचं नाशिकमध्ये आजपासून 10 दिवसांचं निवासी प्रशिक्षण शिबिर. संघटन सृजन अभियानाअंतर्गत प्रशिक्षण शिबिराचं आयोजन. आजपासून सुरू होणारं शिबिर 2 सप्टेंबरपर्यंत चालणार. शिबिराच्या समारोपाच्या दिवशी राहुल गांधी मार्गदर्शन करणार. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं कोचिंग सेंटर्सवर नियंत्रण आणण्यासाठी कायद्याचा मसुदा तयार केला. महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र नोंदणी व विनियमन अधिनियम 2026 प्रस्तावित करण्यात आलाय. खासगी शिकवणीची नोंदणी आणि तक्रार निवारणासाठी तरतुदी. नियमांचं उल्लंघन करण्याची मान्यता रद्द करण्याची तरतूद. मराठी सक्तीविरोधात ऑटो टॅक्सी चालक हायकोर्टात जाण्याच्या तयारीत. नोटीस बजावलेल्या चालकांचा गट हायकोर्टात याचिका दाखल करण्याच्या तयारीत. गेल्या 4 दिवसात 2500हून अधिक चालकांना नोटिसा बजावल्याची माहिती. मराठी शिकण्यासाठी पुरेशा सुविधा नसताना नोटीस बजावल्याचा चालकांचा आक्षेप. सुट्या खाद्यतेल विक्रीवरील बंदीला व्यापाऱ्यांचा विरोध. एफडीएच्या निर्णयाविरोधात व्यापारी संघटना कोर्टात जाण्याच्या तयारीत. नाशिकमध्ये राज्यातील खाद्यतेल व्यापाऱ्यांची बैठक. सुटं खाद्यतेल विक्रीच्या बंदीला विरोध असल्याची व्यापाऱ्यांची भूमिका.